राजकारणात मोठ्या नेत्याचे मुलं मुली येणं, राजकारणात स्वतः पदार्पण करणं हे काही नवीन नाही महाराष्ट्रासाठीही आणि देशासाठीही. शेवटी आपण अनेकदा म्हणतो की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर आणि इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होत असतो. राजकारणात अशीच एक पदार्पण होणार आहे का, ह्याच्याबद्दलचं कुतूहल, ह्याच्याबद्दलची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे आणि ती आहे श्रीजया चव्हाण यांच्याबद्दल. अशोक चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या कन्या नक्की काय करणार आहेत त्या, ह्याबद्दल सगळ्यांनाच बरीच प्रश्न आहेत. आपल्याबरोबर आज अशोक चव्हाण आणि श्रीजया आहेत आणि मला वाटतं अशा पद्धतीचा हा त्यांचा एकत्रित इंटरव्ह्यू पहिलाच असेल. काय सुरू आहे श्रीजया? चांगलं सुरू आहे. आईवडिलांना पाहिलेलं आहे, आजी आजोबांना पाहिलेलं आहे मतदारसंघात फिरताना, लोकांची सेवा करताना, लोकांची मदत करताना आणि त्यांना मदत केल्यानंतर जी समाधान मिळतं आणि लोकांना त्यांच्यासाठी काम केलेलं आणि त्यांना काय आम्ही मदतीला आलो ते पाहून आम्हाला खूप छान वाटतं. आणि आज मला वाटतं की हे समाधान मलासुद्धा पाहिजे आणि वडिलांसोबत आईंसोबत मलासुद्धा ह्याचा आनंद घ्यायचा आहे. म्हणजे राजकारणात येण्याची तयारी झालेली आहे, सांगू शकता? अरे वा. तुम्हाला कधी कळलं की श्रीजयाला हेच करायचं आहे असं? मी तुम्हाला सांगतो की आमच्या घरामध्ये कोणी काय करावं हा विषय माझ्या वडिलांनी माझ्यावर लादला नव्हता आणि मी सुद्धा यांच्यावर लादलेला नाही. एक वातावरण घरामध्ये आहे, सामाजिक सेवेचं आहे, राजकीय वातावरण आहे. अनेक वर्ष गेल्या 25-30 वर्षापासून भरपूर काम केलं आहे. त्या कामाचा प्रतिसाद लोकांनी चांगला दिलेला आहे. लोकांना क्रेडिबिलिटी आमची माहिती आहे, म्हणजे विश्वासार्हता जी आहे, हा सगळ्यात जमेची बाजू आहे. श्रीजया माझ्याबरोबर गेल्या 2 वर्षापासून माझ्याशी अटॅच, म्हणजे राजकीय कामामध्ये लक्ष देते. ज्याला बॅक ऑफिस म्हणतो आपण, ते बारीक सारीक विषय पाहत राहते. माझ्या कामामध्ये हातभार तिचा असतो. त्यामुळे आपोआप तिला तो इंटरेस्ट निर्माण झालेला आहे आणि आता निवडणूक लढवण्यासंदर्भात तिची इच्छा आहे. पण शेवटी राजकीय पक्षात आल्यानंतर कुठेतरी पक्षाला निर्णय हा सर्वस्वी पक्ष निर्णय घेतो की कोणाला द्यायचं. सो वी हॅव लेफ्ट इट टू द BJP की त्यांनी निर्णय घ्यावा. त्यांनी संधी दिली तर ती कॉन्टेस्ट करण्याची इच्छा दिसते आहे मला. अजून तिने काही अधिकृत सांगितलं नाही, पण ती फिरते आहे. नक्कीच. मग मतदार क्षेत्र कुठलं असणार? भोकरमध्येच काम सुरू आहे का? आता सध्या भोकरलाच फिरता येते, कारण मतदारसंघ माझा तो पारंपरिक वडिलांपासून राहिलेला. अर्थात मी काही मतदारसंघाची मक्तेदारी ज्याला म्हणतो असं काही मोनोपोली असा विषय नाही आहे. परंतु ज्या क्षेत्रात आपण काम केलं आहे, लोकांची सेवा केलेली आहे आणि ज्या क्षेत्रांनी आम्हाला सातत्याने निवडून दिलेलं आहे, त्या क्षेत्राचं अटॅचमेंट आहेच. त्यामुळे मी आता राज्यसभेवर गेलो असल्याने ती जागा आपोआप रिक्त झाली आणि या विधानसभेमध्ये ती निवडणूक लागणारच आहे. त्यामुळे तिचा प्रयत्न आहे की जो आपला मतदारसंघ राहिला आहे तिथेच आपली सुरुवात व्हावी असा तिचा इच्छा दिसते आहे. भोकरबद्दल काय सांगशील? लहानपणापासून तुझं येणं जाणं असेलच. कसं बघते तू? भोकरमध्ये जाते तेव्हा काय वाटतं? कसं इंटरॅक्शन करते तिथे लोकांशी? भोकरचे लोक म्हणजे आता भोकर, अर्धापूर, मुदखेड हे 3 जागांचे लोक म्हणजे आमच्या परिवारासारखेच झालेले आहेत. असं एकही दिवस होत नाही जेव्हा आम्ही त्या लोकांना भेटत नाही आहोत किंवा ते आम्हाला घरी येऊन भेटत नाही आहेत आणि ते परिवारासारखंच झालेलं आहे. आता जेव्हा गावात फिरतो आम्ही आणि बरेच लोकांना भेटतो, ते आम्हाला खूप प्रेमाने स्वागत करतात. आम्हाला खूप म्हणजे परिवारासारखं, जसं माझी मुलगी आली, माझी नात आली, तर ते तसं एक परिवारसारखंच माझ्यासोबत वागतात. तर ते बघून सुद्धा छान वाटतं आणि त्यांच्यासाठी ती सेवा त्यांच्यासाठी करण्यासाठी मला पण खूप छान वाटतं. आपण अशोकराव, जेव्हा भारत जोडो यात्रा झाली होती त्यावेळेला आम्ही खरं तर पहिल्यांदा आम्हाला लक्षात आलं की काही पॉलिटिकल ॲम्बिशन्स असू शकतात श्रीजयाच्या. बरंच चालल्यासुद्धा मला वाटतं आपण तिथे भारत जोडोमध्ये, आणि त्यानंतर आपण भाजपमध्ये आलात. भाजपामध्ये काय स्पेस आहे श्रीजयासाठी? इट इज द बिगिनिंग, ही सुरुवात आहे. मीच फेब्रुवारी महिन्यामध्ये भाजप जॉईन केली आणि मी करत असताना त्यांनाही वाटलं की बाबा एकाच घरामध्ये 2 पक्ष वेगळं वावरणं हे तसं प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी निर्णय असा घेतला की बाबा वडिलांच्या बरोबरच आपण
आपली राजकीय सुरुवात करावी ही त्याची मागची भूमिका होती. आणि त्यामुळे अर्थात त्यांनी याच्या अगोदर मी ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो माझं काम केलं होतं. भारत जोडोमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये त्यांचा राहिलेला मी नाकारत नाही. पण ज्यावेळेस मी राजकीय निर्णय घेतला भाजप जॉईन करण्याचा, तर त्याने वाटलं की बाबा हे कॉन्फ्लिक्ट नसावं आणि काम करायला सोपं जावं. तर मग घरातच कॉन्फ्लिक्ट आहे, दोन वेगळ्या पक्षाचे, असं काही होऊ नये ही त्यांच्या मागची भावना होती. आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही तुमच्याबरोबर काम करतो, सुरुवात आहे. या पक्षात अजूनही बऱ्याचशा गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. कारण आता फेब्रुवारी महिना, आपण ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत, जेमतेम 6 महिने झालेले आहेत. आणि त्यामुळे त्यांची मानसिकता त्या भाजपमध्ये सुद्धा त्या जातात, संघटनात्मक बैठका अटेंड करतात, तिथले जे इन्स्ट्रक्शन्स येतात त्याप्रमाणे कामही करतात. एक बिगिनिंग आहे आणि एक फ्रेश बिगिनर ज्याला म्हणू आपण, त्या पद्धतीने असं ते काम करू लागलेत. श्रीजया, आपण कसं बघितलं त्यावेळेला या सगळ्याकडे, म्हणजे हा निर्णय जेव्हा घेतला तुमच्या वडिलांनी, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? कारण शेवटी तुम्ही एक जस्ट सुरुवात काँग्रेसमध्ये केली होती, तर तुमच्या मनातली भावना काय होती जेव्हा ते काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेले तेव्हा? हा निर्णय जेव्हा घेतला तर खरं सोपं नव्हतं. पण मला माझे जे स्ट्रॉंग पिलर्स आहेत, माझे आईवडील, माझी बहीण, ते जिथे म्हणतील मी त्यांच्यासोबत, अजून काय नाही. मग कसं वाटतं? कारण लहानपणापासून म्हणजे सामान्यतः एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या पक्षात प्रवेश करते, मग तो काँग्रेस असो, भाजप असो, कुठलाही पक्ष असो, त्या व्यक्तीसाठी सगळे पक्ष नवीनच असणार किंवा थोडीशी एक बांधिलकी असते काहीतरी. तुमच्यासाठी तो जनरेशन्सचा पक्ष असेल, त्यातून एक नवीन कल्चरमध्ये, खास भारत जोडो नंतर एका वेगळ्या पक्षात येताना काय बदल किंवा काय फरक जाणवला? फरक नाही, पण मला बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स दिसले. अच्छा. आणि मला दोघांकडनं शिकायला भरपूर भेटलं. तर त्याच्याबद्दल मी खरंच भारत जोडोला पण म्हणावं किंवा आता इथे नवीन ह्यांचे संघटनाचे जे मीटिंग्स असतात म्हणावं, मला खूप शिकायला भेटतंय. आणि लोकांपर्यंत कसं पोचायचं, लोकांची सगळी त्यांची अडीअडचणी कसे सॉल्व्ह करायचे, हे सगळं बरंच शिकायला भेटतंय. तर आय थिंक मला बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स भेटलेले आहेत. भोकरमध्ये आता काम कसं सुरू आहे? कुठल्या पद्धतीनं आपण काम करतो? भोकरमध्ये साहेबांनी तर भरपूर कामं केलेले आहेत. आणि जे 25 वर्ष अगोदरचं सिनॅरिओ भोकरला होतं आणि आज आपण बघतोय की रस्ते सुंदर झालेले आहेत, घरं आहेत लोकांकडे, आणि इट्स अ व्हेरी इव्हॉल्व्ड सिटी प्लस विलेज. तर भोकर खूप असं इव्हॉल्व झालेलं आहे आणि ते बघताना, प्रगती दिसताना खूप छान वाटतं. एकंदरीत अशाकडे आता राजकारणातला काळ खूप कठीण आहे असं जाणवतंय का? म्हणजे खूप बदल झालेला आहे राजकीय क्षेत्रामध्ये. एक सेट जी काही परिस्थिती होती एकेकाळी, तशी आता राहिलेली नाही. जसं आता क्रिकेटमध्ये IPLनी जागा घेतली रेग्युलर क्रिकेटची, तशीच परिस्थिती राजकीय क्षेत्रात झालेली आहे. अनेक फेरबदल दिसत आहेत, अनेक नवीन चेहरे दिसत आहेत. पक्षाची काम करण्याची पद्धतीमध्ये खूप बदल आहे. नॅरेटिव्ह सेट करणं नवीनच प्रकार आता सुरू झालेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला खूप वेगळ्या पद्धतीने मोल्ड करायची गरज आहे असं मला वाटतं. मी तर राजकारण फार जवळून पाहतो. 1980च्या पासून आजपर्यंत जवळपास 40-45 वर्ष मला राजकीय क्षेत्रात सामाजिक काम, तो सगळं जवळचं काळ फार फार जवळून अनुभवलेलं पाहिलेलं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये चॅलेंजेस नवीन इमर्ज झालेले आहेत, प्रश्न नव्याने निर्माण झालेले आहेत. अर्थात प्रत्येक इलेक्शनला काही ना काही इश्यू असतोच. नवीन विषय येत आहेत समोर, त्याला हाताळलं पाहिजे. माध्यमं बदललेली आहेत, लोकांपर्यंत पोहोचण्याची साधनं बदललेली आहेत. वर्तमानपत्रापेक्षा सोशल मीडिया आता फार मोठ्या इफेक्टिव्ह झालेला आहे. खोट्या नाट्या बातम्या सुद्धा, फेक नॅरेटिव्ह सुद्धा सेट केला जातो. लोकांची दिशाभूल सुद्धा केली जाते. असे विषय ते ओव्हरकम करण्यासंदर्भात काहीतरी वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचावं लागतं. आणि मी पाहतो ओव्हरऑल मतदारांमध्ये आपण पोचणं आणि आपली भूमिका त्यांच्यापर्यंत मांडणं हे फार पहिल्यापेक्षाही वेगळं चॅलेंजिंग झालं आहे. इट्स बिकम अ बिग चॅलेंज. आणि हे करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे खोटं नाटं बोललं जातं त्याच्यावर तुम्हाला तुमची भूमिका घ्यावी लागते. जे काही चांगलं आपण केलेलं आहे, आधी कधी मार्केटिंगची गरजच पडायची नाही की बाबा हे मी केलं आहे. मतदारसंघात मी पाणी आणलं आहे, सिंचनाची सोय केलेली आहे, रस्ते केले आहेत, पुलं केलेली आहेत, कॉलेजेस झालेली आहे, शिक्षण सुद्धा चांगलं चाललेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आधी आम्ही काही फारसं मार्केटिंग करायची गरज पडत नाही. आता लोक काय नाही केलं ह्याच्यावर फोकस जास्त करतायत. त्यामुळे काय चांगलं झालं
हे लोकांच्या मनामध्ये सांगणं आवश्यक झालंय की मग हे केलंय. आम्ही असं दावा कधीच केला नाही संपूर्ण विकास आपला होऊन गेलेला आणि काही शिल्लक नाही. नोबडी कॅन क्लेम नाही. देशामध्ये कोणीच क्लेम करू शकत नाही की सगळीच कामं झालेत म्हणून. पण जी झालेली आहे ते दाखवणं महत्वाचं आहे. ते मार्केटिंग करणं गरजेचं. हे आपण केलं 5 वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये, आणि पुढे आपल्याला हे करायचं आहे. आय थिंक सिनेरिओ बदललेला आहे, चॅलेंजेस बदललेले आहेत, लोकांपर्यंत पोहोचण्याची साधनं बदललेली आहेत. लोकांना खोटं नाटं बोलून त्यांची मन कलुषित करण्याचं काम सुरू आहे. तो तुम्हाला ह्यातून सगळं जाऊन एक चॅलेंज स्वीकारून तुम्हाला सत्यता लोकांसमोर आणावी लागते. हे आजचं चॅलेंजेस आहे. खास श्रीजयासाठी म्हणून आपल्याला असं वाटतं का की हा जो काळ आहे हा म्हणजे राजकारणात ती येते ते एका कठीण काळात येते? बरोबर आहे. आपलं जे म्हणणं ॲब्सोल्युटली बरोबर आहे की एखाद्या नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये देशातलं होणारं इलेक्शन किंवा राज्यातलं येणारं इलेक्शन आम्ही सगळेच पाहिलं आहे सगळं. पण तिचा हा जो कालावधी ही टेस्ट आहे. तसं आता आपण ड्रायव्हिंग म्हणलं, मुंबईच्या कालबादेवीमध्ये जो गाडी शिकतो तो देशात कुठे गाडी चालू शकतो अशी एक म्हण आहे. कारण एवढं जे ट्रॅफिक जॅम, एवढे प्रॉब्लेम्स, कंजेशन. तर आजची जी निवडणूक आहे ही निवडणूक पार पडल्यानंतर कुठलं इलेक्शन ती लढू शकेल असं मला खात्री आहे. आणि चॅलेंजिंग इलेक्शन आहे आणि ती परिपक्व आहे, तयार आहे, शिकलेली आहे. तिचं सगळ्यात मोठं म्हणजे शी इज अ लॉ ग्रॅज्युएट, शिकलेली आहे. मुंबईमध्ये चालणारं कामकाज तिने पाहिलेलं आहे, महाराष्ट्रात विधानसभेचं पाहिलं आहे बाहेरून, आणि जिल्ह्यात सुद्धा आम्ही जी कामं करतो ती पाहते आहे. त्यामुळे अनुभव आहे, एक्सपोजर आहे. आता प्रॅक्टिकली इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये भाग घेण्याची संधी मिळते आहे. आय थिंक चॅलेंज आहे, ते स्वीकारलं पाहिजे, उतरलं पाहिजे मैदानामध्ये. एकंदरीत मराठवाडा स्पेशली जर बघितलं तर राज्यातल्या खूप घडामोडींचं केंद्रस्थान झाल्यासारखं झालं. मी नुकतीच मराठवाड्यात जाऊन आली आणि असं कुठंतरी एक चित्र दिसतंय की जी नेते मंडळी आहे ती सगळी एका बाजूला आहे, पक्ष कुठलाही असो, आणि जी काही सामाजिक चळवळ आहे, मग ते मराठा आंदोलन असो किंवा त्यातनं आलेली नेते मंडळी असो, तो एक वेगळाच प्रवाह सुरू झालेला आहे जे आपण आत्तापर्यंत बघितलं नाही. त्यामुळे सगळ्यांसाठीच अडचणी निर्माण झाल्या आहेत का राजकारणात? अडचणी म्हणणार नाही मी. एक नवीन विषय समोर आला आहे जो अनेक वर्षापासून सुरू होता, पण तो आता एकदम ज्याला म्हणू की अशा स्टेजला आलेला आहे की त्याच्यामध्ये मार्ग काढणं आणि काढलेला जो विषय आहे तो लोकांपर्यंत पोहोचवणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. लोकसभेच्या निवडणुकीसुद्धा आपण म्हणलं बरोबर आहे की मराठा आरक्षणाचा विषय असतो, सामाजिक बाकीच्या ओबीसींचा विषय आहे, मराठांचा विषय आहे, की सामाजिक जी आरक्षणं आहेत ती आता ही अजेंडावर टॉपमोस्ट आहे सध्या. आणि मला वाटतं की ह्याच्यामध्ये विद्यमान महायुती सरकारने जी कामं केलेली आहेत ती लोकांपर्यंत सांगणं आवश्यक आहे. आता मी 10% आरक्षण आज लागू झालेलं आहे. बरं, मी अनेक ठिकाणी गेलो, अनेक ठिकाणी मुलं भेटली, काही ठिकाणी नारेबाजी झाली, काही ठिकाणी नाराजी होती, काही ठिकाणी लोक मला भेटायचे, व्यवस्थित मांडायची. म्हणलं बसूया आपण, चला एकत्र बसूया. मग त्याच्याशी बोललो मी, त्यांना म्हटलं मी 10% आरक्षण लागू झालंय की नाही. म्हटलं हो. त्या 10% आरक्षणामुळे नोकऱ्यात आता जे काही भरती होते आहे, पोलीस विभागाची आहे, तुमच्या आरोग्य विभागाची आहे, ऊर्जा विभागाची आहे, तिथे 10% SC-BCच्या नोकऱ्या लोकांना मिळू लागल्या. आकडेवारी सांगितली, म्हणजे असं आहे. त्यानंतर ज्यांच्या नावासमोर कुणबी लिहिलं होतं त्यांना कुणबीचे OBC सर्टिफिकेट मिळाले, त्यांना आरक्षण लागू झालेलं आहे. हे 2 महत्त्वाचे अचिव्हमेंट्स आहेत. त्यानंतर ज्यांना शिकण्याकरता काही आर्थिक मदत लागते, सारथी उपलब्ध आहे. सारथीमधून तुमच्याकडे तुम्हाला शिकण्याकरता, स्कॉलरशिप घेण्याकरता, प्रिपरेशन करण्याकरता जे काही आर्थिक सहाय्य पाहिजे ते आता सारथीच्या माध्यमातून उपलब्ध आहे. की मराठा समाजातल्या मुलांना ते फायनान्शियली अडचणी येते ना करू शकतो. ज्यांना समजा शिकता येत नाही, अडचणी आहेत, घरची परिस्थिती वेगळी आहे, त्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून काही कर्ज दिलं जातं कमी व्याजाने, ते उपलब्ध आहे. सो लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर देअर. आणि मला वाटतं की हा विषय जेव्हा सभागृहात आला, एकमताने सर्वांनी तो पारित केलेला आहे. किंवा कुठलंही आरक्षण तुम्ही डिस्टर्ब करून, हे सर्व राजकीय पक्षांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, द्यायचं असेल तर यांना 10% द्या. त्याबद्दल ते आरक्षण आजही लागू आहे, कुठल्याही कोर्टाने स्थगिती दिलेली नाही, ते आरक्षण लागू झालेलं आहे. मी जरांगे पाटलांना अनेक वेळा भेटलो, 2-3 वेळा भेटलो, आणि मी त्यांना रिस्पेक्ट करतो की त्यांच्यामुळे मराठा आरक्षणाला खूप चालना मिळाली. सो मी त्यांच्या वेळोवेळी भेटतो आणि त्यांना मी सांगितलं
जे काही प्रश्न उर्वरित आहेत ना ते मी स्वतः फॉलोअप करतो, मुख्यमंत्र्याकडे करतो, शासनाकडे करतो. हा प्रश्न आपल्याला पुढे न्यायचा, मार्गी लावायचा आहे. पुढे जे झालेलं आहे ते पण आपण सर्वांनी ॲप्रिशिएट केलं पाहिजे की चांगलं काम होतंय आणि ते अजून पुढे गेलं पाहिजे. आज त्याचा फायदा होतोय, मी गावोगावी पाहतो ना, खूप सॅटिस्फॅक्शन होत आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की पुन्हा शिकावं लागणार, म्हणजे यू हॅव टू कम इन मेरिट. इट्स ओनली फॉर नॉट मराठा ओनली, मराठा, OBC, SC, ST, VJNT, NTA, NTB जेवढं आरक्षण आहे, तर आता 10% आरक्षण मला मिळालं म्हणजे मला उद्या नोकरी मिळाली असं नाही आहे. ही जी समज आहे, एक नॉर्मल ज्याला म्हणतो की एक पर्स्पेक्टिव्ह असा निर्माण झालेला आहे की आरक्षण मिळालं म्हणजे उद्या नोकरी मिळाली. तुम्हाला क्वालिफाय होण्याकरता कट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळावं लागतील. 70 मला 80% मार्क मिळाले, 85% मार्क मिळाले, तर मग मी त्या मेरिटच्या लिस्टमध्ये क्वालिफाय होईल आणि 100मध्ये 10 जागा माझ्याकरता ठेवल्या आहेत, त्या 10मध्ये माझा नंबर लागेल. तर मला जर 40 आणि 50% मार्क मिळाले तर मला आरक्षण कुठले असो, मग SCचं असो, ST असो, तुम्ही कुठेच संधी होऊ शकत नाही की तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागेल. तर मेरिट हा विषय महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे, खूप मेहनत घेतली. मी पाहतो ग्रामीण भागात सुद्धा भरपूर काम करणारी मुलं आहेत, म्हणजे मेहनत घेणारी आहेत, अभ्यास करणारी आहेत. पोलीसमध्ये मी आमच्या भागामध्ये एक गाव आहे ज्याचं नाव आहे पाथर्ड रेल्वे म्हणून त्या गावाचं नाव आहे. त्या गावातली यावेळेस 5 मुलं सिलेक्ट झाली पोलीस भरतीमध्ये. गेल्या वर्षी काही झाले, म्हणजे आता पण 100 मुलं भरती झाली असते. म्हणजे त्या गावामध्ये मेहनत करणारी मुलं आहेत जे मेहनत करून क्वालिफाय होतात. माझं म्हणणं एवढंच आहे की आरक्षणाचा फायदा 100% घेतलाच पाहिजे. तुमच्याकरताच आरक्षण आहे, पण ज्यांना कुठेच आरक्षण नाही आहे तर EWS आहे ना, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, जे प्राईम मिनिस्टरनी ओव्हर अँड अबाउट 10% दिलं आहे ते पण अवेलेबल आहे. सो जी ऑपॉर्च्युनिटी आहे तिचा फायदा घ्या आणि ज्यांना काही समजत नसेल त्यांना समजून घेतलं पाहिजे. आणि ज्यांना शिकण्याच्या अडचणी कधी पर्याय उपलब्ध आहेत आपल्याकडे व्यवसायाचे, तर मला वाटतं हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. माझं व्यक्तिगत मत आहे, मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या खालपर्यंत गेलेल्या नाहीत आणि पोचण्याकरता आपल्याला प्रकाष्ठा केली पाहिजे, लोकांना एक्सप्लेन केलं पाहिजे. जे उर्वरित विषय आहेत ते विषयाला पाठपुरावा करून आपण काय करायचं. पण एक मात्र खरं की मराठवाड्यात गावागावामध्ये दरी निर्माण झाली आहे, सामाजिक दरी निर्माण झालेली आहे. तो खरं चिंतेचा विषय आहे आपल्याला. म्हणजे मुद्दा एवढाच आहे की गावात जर ही वाद वाढले, सामाजिक वाद जर वाढले तर ते कोणाच्याच हिताचं नाही आहे. त्यामुळे ती काळजी मात्र घेण्याची नितांत गरज आहे. आता 6 पक्ष झाले आहेत, म्हणजे 2019 आणि आत्तामधला जर आपण एक महत्त्वाचा फरक पाहिला तर 6 पक्ष झालेले आहेत. तो आकडा खूप मोठा आहे महाराष्ट्राच्या तुलनेनं. आणि त्यात जर जरांगेंनी आपले उमेदवार उभे केले, पण ते म्हणतात करतील नाही करतील माहिती नाही, पण अगदी 3 दिवस आधी मी त्यांच्या तिथे गेली होती, तर दुपारी ते ज्या शेतात येऊन बसतात तिथे एवढे उमेदवार होते. म्हणजे भाजपचे पदाधिकारी आले होते, उमेदवारी आम्हाला द्या म्हणत, काँग्रेसचे पदाधिकारी आले होते, इतर पक्षाचे लोक होते. तर जर जरांगेंनी उतरवली तर मराठवाड्याचं अरिथमॅटिक कसं बदलेल राजकीय? आज सांगणं कठीण आहे. लोकांकडे खूप चॉईस उपलब्ध आहे आणि जरांगे पाटलांना मानणारा वर्गही मोठा आहे, हे नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रश्न व्यवस्थित हाताळावा लागेल आणि फक्त एवढंच काळजी घ्यावी लागेल की राजकीय क्षेत्रामध्ये लोकांना चॉईस आहे. आज 6 पक्ष झालेले आहेत, चॉईस आहे, पण ही लॉटरी कोणाची लागू नये. आमचं म्हणणं एवढंच आहे. हे लॉटरीसारखं झालं तर मग देशाचं आणि राज्याचं काय होईल सांगता येणार नाही. आमचं म्हणणं असं आहे, शेवटी यातून काहीतरी मंथन होऊन चांगलंच एमर्ज झालं पाहिजे. शेवटी ही राजकीय लढाई आहे, एक वैचारिक लढाई आहे. यातून काहीतरी चांगलंच घडलं पाहिजे. बऱ्याचशा वेळेस एखादी गोष्ट घडते आणि नंतर लोकांना वाटतं की 5 वर्षानंतर हे काहीतरी चुकलं आपलं. असं घडतं अनेक वेळा. मी काही स्पेसिफिक या केसमध्ये किंवा हे म्हणत नाही मी, पण लॉटरी लागल्यासारखं इलेक्शनचं काम होऊ नये. सिरियस ॲप्लिकेशन ऑफ माइंड झालं पाहिजे आणि लोकांनी निर्णय घेत असताना मराठा समाज विषय आहे ना, बिलकुल मान्य आहे, पण मराठा समाजासाठी काम करणारे कोण आहेत, जे काम करतायत, तुम्हाला वाटतं ना की बुवा आहे, म्हणजे ज्यांनी काम केलं त्याला आपण समर्थन देण्यात काही हरकत नाही. जो काम करतो आहे, मग तो कुठल्याही पक्षातला असो, मग तो भाजपमधला असो किंवा अन्य कुठल्या पक्षातला असो किंवा शिवसेनेमधला असतो किंवा महाआघाडी असो, त्यांना वाटतं की ह्या माणसाने यासाठी काम केलेलं आहे. तर शेवटी सामाजिक प्रश्न आहे हा, कुठला राजकीय पक्षाचा विषय नाही होऊ शकत नाही. हा प्रश्न हा सामाजिक प्रश्न आहे. सर्वांना ह्याच्यामध्ये जे ह्याच्यामध्ये समर्थन, मला वाटतं की सभागृहातसुद्धा कोणी विरोध केला नाही आहे. लक्षात ठेवा, सभागृहातसुद्धा चर्चा ज्यावेळेस झाली विधानसभेमध्ये एकमताने हा विषय पारित झाला. पण ह्याच्यासाठी सभागृहात बोलणं हा एक विषय आहे. प्रत्यक्षात काय होतं आहे, कोण मदत करतं आहे, कोण विरोध करतं आहे किंवा जे काही परिस्थिती असेल, ह्याही गोष्टीचं कुठे आकलन झालं पाहिजे. म्हणजे ह्याच्या या नावाखाली सुद्धा काही लोक आता म्हणजे
त्याचा संबंध जरी नसला तर फोटो मात्र असे लावतायत की ज्याच्यामुळे लोकांना वाटतं की नाही हा खरंच काही काम करतो का. फोटो वापरायचा कोणाचा तरी नेत्याचा आणि त्याच्या माध्यमातून फायदा उचलायचा, हा कार्यक्रम जो आहे तो डेंजरस आहे. आणि खरा जो काम करतो या सामाजिक प्रश्न ठीक आहे, जरा अनेक लोक आहेत जे समाजात काम करतात. कोणी ओबीसी करता काम करतं, कोणी मराठा करता कोणी करतं, कोणी मुस्लिम करता काही गैर नाही. प्रत्येकाला वाटतं मग समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत, वादच नाही आहे. जे प्रोलॉंग विषय आहेत, खूप काळापासून प्रलंबित आहेत, सामाजिक विषमता दूर झाली पाहिजे, वादच नाही आहे. पण खरे काम करणारे राहतात बाजूला आणि मग ह्याचा फायदा उचलणारी बाकीची मंडळी त्यात घुसून फायदा याचा उचलू नये, ही लॉटरी कोणाला लागू नये असं आमचं म्हणणं आहे. पण असं लागू शकतं, ह्याचा हाही एक तोटा आहे असं आपल्याला समोर दिसतंय का? अशा पद्धतीनं सुद्धा याचा वापर होऊ शकतो येणाऱ्या. काळजी घ्यावीच लागेल ना, काळजी घ्यावीच लागेल. हा नको म्हणून तो चांगला असं समीकरण नको. मेरिटमध्ये कोण दिसतोय तुम्हाला? शेवटी मराठवाड्याचा आम्ही पाहतोय खूप सहनशीलता लोकांमध्ये, संतांची भूमी, खरं संतांची भूमी आहे, खूप सहनशीलता लोकांमध्ये आहे. बऱ्याच वेळेस मिसगाईडसुद्धा होतात. आणि मला वाटतं की हा जो प्रश्न समोर जरांगे पाटलांनी आणलेला आहे तो योग्यच प्रश्न आहे, पण त्याला व्यवस्थित हाताळण्यासंदर्भात क्षमता असलेले चांगले उमेदवार आपल्याला आणता आले पाहिजे, जे या विषयावर काहीतरी बोलतील, भूमिका घेतील. कायदेशीर लढाई ज्याला माहिती आहे, लिगल इश्यूज, हा विषय शेवटी कोर्ट कचेरीत झाला ना. आत्तापर्यंत काय झालं, कोर्ट कचेरीत झाल्या. एकनाथ शिंदेने जे काही केलं ते चांगलंच केलं, वादच नाही आहे. त्यामुळे हा विषय आपल्याला अनेक फ्रंटवर ज्यांनी याच्यामध्ये हातभार लावला आणि जे सकारात्मक आहेत, पॉझिटिव्ह आहेत, अशा लोकांचा विचार याच्यामध्ये झाला पाहिजे. आणि उगाच याचा फायदा घेणारी काही मंडळी असतील त्या बाबतीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी आणि जरांगे पाटलांनी सुद्धा विचार केला पाहिजे की हा विषय मार्गी लावायसाठी युनिट गुड टीम, असं मला म्हणणं आहे. हां, एक प्रश्न मी तुम्हाला दोघांना विचारते. श्रीजया, पहिले तुला विचारते की इतक्या वर्षांची भोकरमध्ये एक सिस्टीम असेल, एक व्यवस्था असेल, कार्यकर्ते असतील, मोठं पाठबळ असेल, यंत्रणा असेल, पण हे जे ट्रान्झिशन झालं, शिफ्ट झाला काँग्रेसमधून भाजपमध्ये, त्यावेळेला आपण खूपशी नेते मंडळी तरी बरोबर घेऊन गेला नाहीत. म्हणजे मला वाटतं आपलं जर इच्छा असती तशी तर काही आमदार नक्कीच आपण घेऊन आला असता. बिफोर शी आन्सर्स, कारण ती ह्या प्रश्नाची एवढी म्हणजे अवगत तिला नाही आहे, पण मी तिला एक बॅकग्राऊंड सांगतो आणि तुम्हालाही सांगतो. कसं आहे की प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघाचं सोशल जे ॲरिथमॅटिक आहे ते गणित विचार करून निर्णय घेतो, हा त्यातला एक मेन विषय आहे. त्यामुळे माझ्याबरोबर पहिल्यांदा मी राईट डे 1ला मी इथे सुद्धा सांगितलं अनेक लोकांना की कोणालाही माझ्याबरोबर पक्षात तुम्ही या, असं एकाही आमदाराला मी सांगितलं, नॉट अ सिंगल. पण तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला वाटतं तुमच्या मतदारसंघात तुम्ही भाजपमध्ये आला निवडून येऊ शकाल तर या, आय विल हेल्प यू. आणि तुम्हाला वाटतं की नाही तुम्हाला ते थांबा, म्हटलं शेवटी तुम्हाला हा तुमचा निर्णय तुमचा आहे. त्यामुळे मी काही कोणाचं करिअर लावून त्याला अडचणीत आणा अशी भूमिका मी कधी घेतली नाही. काही लोक माझ्यावर अवलंबून होती, ही गोष्ट खरी आहे, पण म्हटलं तुम्ही तुमचा कॉल घ्या, तुम्हाला काय वाटतं. त्याच वेळेस मला ज्या काही करायच्या मी थोडासा अजून अटेम्प्ट केला असता तर महाराष्ट्रातले 12-15 लोक तरी मी घेऊन येऊ शकलो असतो, हे मला 100% ऑन रेकॉर्ड सांगायचं काहीच नाही. पण मला वाटलं की नाही, दॅट्स नॉट प्रॉपर माय पार्ट. आता ठीक आहे, आपण निर्णय घेत आहोत, आपला इंडिव्हिज्युअल निर्णय आहे तो. मी काही 12-15 लोक घेऊन बार्गेन करण्याकरता भाजपमध्ये मला जायचं नव्हतं किंवा काँग्रेसमध्ये काही त्रास देऊन काहीतरी करायला अशी इच्छा नव्हती. एवढे वर्ष काँग्रेसमध्ये काढले मी, त्यामुळे मला काही काँग्रेस डॅमेज करणे हा हेतू माझा होता असं अजिबात नाही आहे. इट वॉज माय इंडिव्हिज्युअल डिसिजन की मी BJPमध्ये जायचं आणि BJP नवीन करिअरची सुरुवात भाजपमध्ये करायची. त्यामुळे मी काही नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये एकाही आमदाराला सांगितलं नाही की तुम्ही माझ्याबरोबर या. आता कळेल आपल्याला या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्व कोणाला काय वाटतं, आणि ज्यांना भाजपमध्ये यायची इच्छा आहे विल टेक देम, आम्ही प्रयत्न करू त्यांच्याकरता, काही विषय नाही आहे. त्यामुळे ही बॅकग्राऊंड स्पष्ट आहे. आणि मी आज बोलत नाही आहे, लोक म्हणतात आज बोलताय तुम्ही, तेव्हा का बोलला नाही. मी डे 1ला हे विषय बोललो होतो की मी कोणाला पक्ष फोडून माणसं नेण्याकरता मी आलेलो नाही. इट इज माय इंडिव्हिज्युअल डिसिजन, आय हॅव जॉईन. ठीक आहे, लोक म्हणते तुम्ही एकटेच हो, ठीक आहे, एकटा ते एकटा, मला काही त्यात माझा प्रत्येक माझा विषय आहे. पण ती जी यंत्रणा आहे, म्हणजे मी त्या यंत्रणेबद्दल बोलते, जे नेटवर्क आहे जे त्या ठिकाणचं असतं ते एक नेटवर्क तुमचं काँग्रेसचं होतं. आता अशा पद्धतीनं आपण लोकांना बरोबर घेऊन आला नाहीत तर श्रीजयाच्या निवडणुकीच्या वेळेला यंत्रणा राबवताना, नेटवर्क खालपर्यंतचं राबवताना काही अडचण तुम्हाला दिसते का? श्रीजयाच्या म्हणजे भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी टीम ही आमची पहिल्यापासून एक पर्सनल अटॅचमेंटची टीम आहे. एक 5-10% थोडंसं गडबड होऊ शकते, मी म्हणजे
ज्या लोकांना शक्यच नाही ड्यू टू व्हेरियस रिझन्स, त्यांना भाजपमध्ये येणं चालत नाही, तेवढं मग ठीक आहे, दॅट्स ओके. पण बाकी सगळं नेटवर्क आमचं शाबूत आहे भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये. आणि मी आजही पाहतो आहे की इन्स्पाईट ऑफ ऑल दी ऑड्स लोकसभामध्ये मायनस नाही गेलो आम्ही. लोकसभा भोकर रिमेंड प्लस, फार मिनिमल होतं, ते कमी होतं, पण लोकसभा ऑफकोर्स त्याच्यामध्ये कारणं वेगवेगळी आहेत, परंतु लोकसभेला भोकर प्लस राहिलेला आहे. आणि कदाचित या इलेक्शनला त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने श्रीजा येऊ शकेल असं माझं मत आहे. तुलाही तोच कॉन्फिडन्स वाटतोय का? मला माझा वडिलांचा कॉन्फिडन्स आहे. हे खरंच छान आहे. म्हणजे इट्स व्हेरी नाईस टू सी धिस. खरं तर म्हणजे हा एक भाग झाला. ह्या लोकसभेमध्ये म्हणजे आपण 2014ला अगदी जेव्हा मोदी लाट होती तेव्हा सुद्धा, म्हणजे जेव्हा सगळे हारत होते तेव्हा आपण जिंकून आलात तिकडनं, पण ह्या खेपेला काय गडबड झाली? हा प्रश्न अपेक्षित होता मला, म्हणजे अनेक वेळा सोडला तेव्हाच विचारले, आता तुम्ही परत विचारता हरकत नाही. असं आहे की मी काँग्रेसमध्ये राहिलो आणि जोपर्यंत काँग्रेसमध्ये राहिलो प्रामाणिकपणे राहिलो. म्हणजे हायकमांडलाही माहिती आहे की मी काँग्रेसमध्ये असं रिझल्ट्स दिलेले आहेत. ठीक आहे, आता मला वाटलं की ठीक आहे, मी जे अवस्था पाहत होतो आहे ही काही नाना पटोलेंचं हे म्हणजे जिंकणं नाही आहे. लेट्स बी व्हेरी फ्रँक. आता ते जे क्लेम करत असतील लोकसभेचा विजय म्हणजे त्यांचा व्यक्तिगत विजय असा अजिबात नाही आहे. एक सामाजिक परिस्थितीच अशी निर्माण झाली की ज्याच्यामुळे त्यांना तो बेनिफिट मिळणं स्वाभाविक आहे. ठीक आहे. आणि 14मध्ये मी ॲडवर्स सिच्युएशनमध्ये त्यावेळेची पोझिशन, महाराष्ट्रात फक्त 2च खासदार निवडून आले. आय वॉज वन ऑफ देम. आणि बाजूला हिंगोली मतदारसंघातून राजीव सातव 2च होते, हे निवडून आले. म्हणजे आपण विचार करू शकता की आम्ही किती पार्टी स्ट्रेंथन त्या काळात केली होती. पण मुद्दा एवढाच आहे की पार्टीमध्ये आपलं इव्हॅल्युएशन कुठे होतं का, हा तर बेसिक मुद्दा आहे. शेवटी माणूस काम करत असताना माणसाला वाटतं की कुठेतरी रेकग्निशन व्हावं. म्हणजे पक्षाने दिलं नाही असं म्हणत नाही, पण जनरली वर्किंगमध्ये जे दिसलं मला की म्हटलं ह्याच्यामध्ये आता आपण काम करतो आहे. अनेक वेळा आपण पाहतो की सहकारी स्विच ऑन करतात दुसरीकडे फॉर व्हेरियस रिझन्स. मला वाटतं की इथे BJPला मोदींच्या नेतृत्वाखाली एक नॅशनल कॅनव्हास आहे. खूप मोठं BJPचं नेटवर्क या देशामध्ये आहे. BJPला देशात मान्यता आहे. सीट्स कमी झाल्या बिलकुल ॲक्सेप्टेड, पण ठीक आहे, चॅलेंजेस येतात जातात होत राहतं. परंतु लिडरशिप ही अनडिस्प्युटेड आहे आजही. आणि चॅलेंजेस आहेत नो डाऊट. जागा पहिल्यापेक्षा थोड्या कमी झाल्या तेही मान्य आहे. इतरांपेक्षा सम टोटल जर पाहिलं तर BJP हॅज वन मोर सीट्स दॅन इंडिया. BJP ॲज अ इंडिव्हिज्युअल पार्टी हॅज वन मोर सीट्स देन ऑल दी पार्टीज पुट टुगेदर. त्यामुळे तो ॲडव्हान्टेज त्यांना राहिलाच. सीट्स कमी करण्याकरता अनेक सामाजिक समीकरणाचा महाराष्ट्रात आपण मग असे म्हणलं किंवा सामाजिक आरक्षण अमुक तमुक असे विषय झाले. आणि फॉल्स नॅरेटिव्ह हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. खोटा प्रचार हा हल्ली एवढा सोपा झाला आहे की कोणाबद्दल काही बोला तुम्ही. आता तुमचा संविधान बदलण्याचा निर्णय हा 400 पार कशाला पाहिजे, तर संविधान बदलायचं. म्हणजे मी भाजपपेक्षाही 1 स्टेप पुढे जाऊन विचारतो. सुप्रीम कोर्ट जजमेंट आहे. सुप्रीम कोर्ट जजमेंटमध्ये असं स्पष्ट म्हटलं की कोर व्हॅल्यूज ज्या तुमच्या ह्याच्या आहेत संविधानाच्या त्या तुम्ही बदलू शकत नाही. सुप्रीम कोर्ट जजमेंट आहे आणि ते कोणी ऐकायलाच तयार नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं उल्लंघन कोणी करू शकतं का? नॉट इवन द सेंट्रल गव्हर्नमेंट हे म्हणजे मोदी म्हणतात, नितीन गडकरी म्हणतात, अशोक चव्हाण म्हणतात संविधान बदलणार नाही. गोष्ट खरी जरी असली त्या लिगलसुद्धा बॅकअप आहे ना त्याला काहीतरी आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट जजमेंट म्हणतं की तुम्ही संविधान बदलू शकत नाही. द कोर व्हॅल्यूज आहेत यू कांट चेंज. हे सुप्रीम कोर्ट जजमेंट आहे. नंतर SC STचं आरक्षण जाणार हा एक नॅरेटिव्ह सेट केला गेला. मला सांगा, कॉन्स्टिट्यूशनने दिलेलं आरक्षण आहे. SC STचं आरक्षण कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आरक्षण आहे. हाऊ यू कॅन वन चेंज. आणि मोर ओव्हर एव्हरी डिसिजन एनी ॲक्ट पास बाय द पार्लमेंट ऑर द स्टेट हॅज टू बी अप्रूव्ड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. राष्ट्रपतीची सही लागते त्याच्यावर. आजच्या राष्ट्रपतीच्या आहेत, कुठल्या राष्ट्रपती असो, अशा निर्णय घेतील का? शी हरसेल्फ कम्स फ्रॉम अ ट्रायबल कम्युनिटी. ऑफकोर्स दॅट इज नॉट, आय वुडंट से की हा विषय त्यातला तशा पद्धतीने पाहण्याची गरज असं वाटत नाही मला. पण राष्ट्रपती म्हणून असा निर्णय त्या एन्डॉर्स करतील का? हे बेसिक विषय आहेत. लोकांना काही आपण खोटं बोलतोय, काही सांगतोय, लोकंसुद्धा हो म्हणतात. असं की म्हणजे दुर्दैव या देशाचं असं आहे की खालचा जो टप्प्या गरीब वर्ग आहे तो अजूनही इलेक्ट्रिसिटीमध्ये आहे. शिक्षण अजूनही कमी आहे, गरिबी आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना भयकवणारा जो वर्ग आहे तो खूप आहे. आणि मग खोटं नाटं नॅरेटिव्ह सेट करायचं. पण मग ही बदलली आहे का परिस्थिती? म्हणजे लोकसभेच्या वेळेला ज्याचा फटका बसला तो बदललाय का? कदाचित त्यावेळेस एवढ्या जाणवल्या नाही सुरुवातीला.
नंतर लक्षात आलं की हे सगळे विषय खूप खालपर्यंत गेलेले आहेत. तर मला वाटतं की यावेळेस कॅम्पेनमध्ये हा चुकीचा नॅरेटिव्ह जो आहे तो बाजूला सारण्याची गरज आहे आणि ते आता आपण व्यवस्थित करणं इतपत तयारी आपली. मी आत्ता जेव्हा मराठवाड्यात फिरून आली, आपण मूड मराठवाड्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये एक लक्षात आलं श्रीजया की लोकांमध्ये म्हणजे आधी एवढं नव्हतं आणि तुझ्या पद्धतीचं शिक्षण घेऊन आज तिथे उतरते, मात्र आज लोकांच्या मनामध्ये जातीचं राजकारण खूप आहे, मराठा ओबीसी खूप झालेलं आहे, धर्माचं एक वेगळंच राजकारण आहे. या सगळ्याकडे तू एक राजकीय उमेदवार म्हणून कसं बघते आणि कसं करणार? म्हणजे मी का हा प्रश्न विचारते सांगते की मी गेले काही गावांमध्ये तर लोकांनी स्पेसिफिकली सांगितलं की फक्त ओबीसी उमेदवार असेल तरच आम्ही मतदान करणार, आम्ही मराठ्यांच्या शेतामध्ये काम करायला सुद्धा जात नाही आहे, असंही मत होतं. तसंच हिंदू मुस्लिम हा पण एक मोठा प्रश्न आज तिथे आणि निवडणुकीला उतरत असताना हे सगळे विषय तुझ्यासमोर असणारे ही ग्राउंड रियालिटी आहे. याला कसं बघते? इट्स नॉट इझी. आता जेव्हा मी फिरतो असे बरेच प्रश्न येतात समोर आणि मी असं प्रचारात सुद्धा जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा मी हे नक्कीच सगळ्यांना सांगते की मी जेव्हा आपल्या गावात आले तर मी एक व्हिजिट आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेला नक्कीच देईन, कारण मला असं वाटतं की शाळेतनं जे पोरं निघत आहेत ते आपल्या देशाचं भविष्य आहे आणि आपल्या देशाचं भविष्य जर आपण त्यांना चांगले संस्कार दिले, गुड व्हॅल्यूज दिले, त्यांची अपब्रिंगिंग आपल्याकडनं चांगली झाली, आय फील आपल्या कंट्रीमध्ये जर ह्या गोष्टीवर जास्त लक्ष दिलं तर बाकीचे जे विषय आहेत त्याच्यावर जास्त भर पडणार नाही. जी मुलं पुढची पिढी तशी निघाली तर हे विषय राहणार नाही. पण आज निवडणुकीमध्ये ही एक मोठी चॅलेंज तुम्हाला? मला वाटतं की उदाहरण मी माझं स्वतःचं शंकरराव चव्हाणांचं उदाहरण जर दिलं, हा जातीवाद त्यांच्या इलेक्शनमध्ये कसा फार त्रासदायक ठरलाच नाही, असेल काय अंशी, पण फार त्रासदायक ठरला नाही. मी पाहतो फार जवळून पाहतोय. म्हणजे त्यावेळेस भाजप विरोधात होती, शंकरराव चव्हाणांच्या विरोधात राष्ट्रवादी कधी उभं राहिली, कधी भाजप उभं राहिली, अन्य पक्ष त्यांच्या. कारण लोकांना माहिती की हा माणूस सेक्युलर आहे, लोकांना माहिती आहे की शंकरराव चव्हाण हा कोणाच्या सामाजिक जातीभेदासंदर्भात त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना अशा नाहीत की अमुक समाजाचा माणूस जवळ पाहिजे. त्यांच्याकडे वावरणारा जो वर्ग आहे त्याच्यावर माणसं डिसाईड करतात की हा माणूस बाय नेचर काय आहे. आमच्यामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आम्ही जे काम करतो, आमच्याकडे सर्व समाज लोक काम करणारे आहेत, म्हणजे वर्कर्स आहेत, सहकारी आहेत. राजकीय उमेदवार देत असतानासुद्धा आम्ही निर्णय घेत असताना काळजी घेतली की सामाजिक बॅलन्स राहिलं पाहिजे आणि त्यामुळे आम्हाला कधी जरी असलं तरी माझ्या जिल्ह्यामध्ये आम्ही काळजी घेतलेली आहे की याचा फटका सामाजिक विषमता दूर झाली पाहिजे, ॲग्रीड. प्रश्न मराठ्यांचे असो, ओबीसींचे असो, त्याला न्याय देण्याकरता आपण मदत केली पाहिजे, ॲग्रीड. आदिवासींचे प्रश्न आहेत, बाकी समाजाचे प्रश्न आहेत, त्यांना न्याय देता आला पाहिजे, ॲग्रीड. पण ह्याचा अर्थ आपण एकमेकांच्या विरोधात गावामध्ये काहीतरी निर्माण करा, हा ॲक्सेप्टेबल विषय ना आमच्या काळात आम्ही कधी केला. पण आम्हाला याचा फटका शंकरराव चव्हाण आणि आमच्या घराण्याला हा विषयाने कधी त्रास आम्हाला झालेला नाही, कारण आम्ही तसं वागलेलोच नाही आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चाललेलो आहोत, त्याच्यामुळे आमच्याकडे असा विषय निघाला. पण बाकी मतदारसंघात काही ठिकाणी हे विषय आहेत, यू हॅव टू हँडल इट केअरफुल. तुमच्या वर्तणुकीवर बरंचसं अवलंबून आहे, तुम्ही लोकांना कसं ट्रीट करता. तुम्ही जर एका टिपिकल गोष्ट पद्धतीने वागला तर लोक म्हटलं हा याच समाजाकरता काम करतो, बाकीच्यांना हा दूर ठेवतो, असं आमच्यामध्ये कोणी बोलू शकत नाही. आणि सेम अप्लायज टू श्रीजा ऑल्सो. ही जी लिगसी आहे त्या लिगसीमध्ये श्रीजासुद्धा कोणाला असं पर्टिक्युलर कम्युनिटी डॉमिनन्स वगैरे असा विषय नाही आम्हाला. शाळा, सकारात्मक काम, पॉझिटिव्ह काम, ॲग्रिकल्चरल इश्यूज आहेत, समाजाचे विषय आहेत, हे सगळे प्रॉपरली हँडल करणं इतपत आय थिंक मॅच्युरिटी आहे त्याच्यामध्ये. आपल्या काळात आपण राज ठाकरेंचं नेतृत्व उदयाला येत असताना बघितलं होतं. म्हणजे माझ्या काळाचा संबंध नाही, म्हणजे एक म्हणजे त्यांनी स्वतःचा पक्ष जेव्हा सुरू केला त्यावेळेला आपण तो सगळा पिरियड जवळून पाहिलेला आहे. आता तुम्ही जरांगेंना बघताय, तुम्ही कसं त्यांच्याकडे एक राजकीय नेता म्हणून कसं बघता? जरांगे तर त्यांनी स्पष्टच केलं की मी कुठला राजकीय पक्ष, माझी राजकीय काही महत्वाकांक्षा नाहीच आहे म्हणून त्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं आहे. मी समाजाकरता काम करतो, ही त्यांची भूमिका राहिली आहे. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं काही चुकीचं नाही आहे. राज ठाकरेंचा विषय हा माझ्या
त्या कालावधीतला म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या कालावधीतलाच त्याचे रेफरन्स आपला असावा. त्यांचं त्यावेळेसचं असलेलं नेतृत्व आणि माझ्या राजकीय असं काही समीकरण काही असायचं कारण नाही. ते त्यांच्या पद्धतीने आजही ते सक्रिय आहेत. आजही त्यांचा मनसे पक्ष वाढवण्याच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका आहे. आजही ते कॉन्टेस्ट करण्याच्या बाबतीत सरळ जा कॉन्टेस्ट करायचं खरं 7 पक्ष आता निवडणूक असं म्हणू शकतो. त्यामुळे प्रत्येकाला असं आता आज काय झालंय, प्रत्येक मतदारसंघात 10 उमेदवार तयार झालेत. अपक्षांची संख्या यावेळेस खूप आहे, राजकीय पक्षाची संख्या खूप आहे. जागेच्या मारामारीपेक्षा प्रत्येकाची मागणी ही जागा आम्हालाच पाहिजे अशी मागणी आहे. तर प्रत्येकाला वाटत संधी आहे. आता जनता काय करेल हा पुढे गोष्ट पाहिजे आपल्याला, की चॉईस काय आहे. चॉईस मल्टिपल चॉईस आहे. मल्टीस्टारर सिनेमा असतो ना, की भरपूर हिरो झाले सगळे, चॉईस कोणाचा, लोकांनी ठरवायचं आता कोण तुम्हाला योग्य वाटतो तो. दॅट्स ऑल. मग आपल्याकडून म्हणजे भाजपकडून मराठवाड्यात खास आपण तिथे आता असताना जरांगेंची बोलणी किंवा बातचीत आपण करता? मी त्यांना सांगितलंच आहे ना, मी त्यांना जवळपास 3-4 वेळा भेटलो आणि मी त्यांना जाहीरपणे सांगितले आणि बाहेर पब्लिकली बोललोय मी, की आरक्षणाचा मुद्दा व्यवस्थितपणे हाताळून शासन स्तरावर तो सोडवण्याकरता आतापर्यंत जे झालं ते चांगलंच झालं. पुढे जे काही विषय राहिलेले ते कशा पद्धतीने सोडवायचे आणि करत असता इतरांना अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यायची, हा विषय फार विचारपूर्वक पाठपुरावा मी करेन. आणि मुख्यमंत्री आणि आपल्यामध्ये समन्वयासंदर्भात मी उपलब्ध आहे आणि तुम्ही मला सांगा, आय विल बी विथ यू. कारण हा प्रश्न जरांगेने उचलून धरलेला आहे. त्यांची चिकाटी आहे, मेहनत आहे, पाठपुरावा आहे, चांगली गोष्ट आहे. आणि त्याला त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे? चांगला, इज हॅपी. ते म्हणलं हरकत नाही, मला आनंद आहे की तुम्ही हा विषय, म्हटलं मी आताच नाही, गेल्या 8-10 वर्षापासून हा विषय मी स्वतः पाहतोय आणि लिगल इश्यूज आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम. पण आपण पहिल्यापेक्षा तर बेटर प्लेस आहोत. पहिल्यापेक्षा 2 पावलं आपण पुढे गेलेलो आहोत. आता अजून पुढे जाण्यासंदर्भामध्ये जे काही आपले विचार आहेत ते आपण पाठपुरावा करूया ना. म्हटलं नुकतेच पृथ्वीराज चव्हाण त्यांना भेटले. एकंदरीत मला वाटतं सगळेच पक्ष जे आहेत राजकीय ते कुठेतरी जरांगेंचा जो काही कल आहे, कारण शेवटी त्यांनी म्हटले की ते ठरवणार की पाडायचे की उभं राहायचंय, तर त्यामुळे राजकीय पक्ष पण त्यांना वॉच करतात आहेत. त्यामुळे भाजपच्या वतीनं त्यांच्याशी समन्वय आपण साधताय. मी मला स्वतःहून मी त्यांना भेटतोय आणि मी भाजपाच्या वतीने त्यांच्याकडे चाललो असं अजिबात नाही आहे, कारण की मला काही तसं सांगितलेलं नाही आहे. परंतु मी मराठवाड्यामध्ये जरांगे पाटील आहेत आणि म्हणून जाता येता त्यांना अधूनमधून मी भेटतो. त्यामुळे त्याच्या पलीकडे पण मी शासन स्तरावर जाऊन काही प्रश्न जे आहेत शासकीय लेवलला त्याचा पाठपुरावा मी करू शकतो. मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतो, उपमुख्यमंत्र्यांशी बोलू शकतो. ही पेंडन्सी आहे, केलं पाहिजे, योग्य वाटतं मला, हे त्यांचं म्हणणं जे मला पटतंय ते मी जाऊन पुढे कोणीतरी पाहिजे बिटवीन दी गव्हर्नमेंट अँड जरांगे पाटील, कोणीतरी पाहिजे मध्ये जो सातत्याने पाठपुरावा करतो. मला वाटतं माझं आजच्या पोझिशन मला ॲक्सेस आहे तर मी करू शकतो. तुम्ही प्रयत्न करतोय. श्रीजया, तू निवडणुकीला सामोरं जाते, तुला बहीण सुद्धा आहे. तुमच्या दोघींमधनं तूच का राजकारण निवडलं? मी असं म्हणणार नाही की मी राजकारण निवडलं. आय थिंक सोशल सर्व्हिस आणि लोकांची सेवा आम्ही दोघं करतो. इनफॅक्ट माझी बहीण जास्त ओपन टू पब्लिक आहे, मी त्यातल्या त्यात इंट्रोवर्ट आहे. पण शी लुक्स आफ्टर द बिझनेस, फॅमिली बिझनेस. तर तिचं ते फॉर्टे झालेलं आहे. तर आय वॉज लाईक चला आता मी साहेबांसोबत मी येते. तुम्ही काय पाहता एक नेता म्हणून, तुम्हाला तिच्यात काय दिसतं? मला आनंद आहे की दोघांमध्ये खूप कॉन्फिडन्स आहे. आपल्याकडे मराठवाड्यामध्ये विशेषतः मुली यांनी राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात उतरणं, संवाद साधणं, तेवढ्या हिमतीने पूर्ण येणं, मीडिया फेस करणं, या सगळ्या गोष्टी खूप कठीण आहेत. म्हणजे आमचा एक अपशब्द म्हणणार नाही, पण चुकीचा शब्द जर गेला तर त्याचं काहीचं काय धचा मा होऊ शकतो. ही खूप काळजी घ्यावी लागते. म्हणजे तिचा पहिलाच इंटरव्ह्यू आज पब्लिकली आहे, पण आय थिंक ती बोल्ड आहे. ती प्रश्न फेस करू शकते. विषय समजण्या इतपत तिचा IQ आहे. मुंबईत एज्युकेशन झालेलं आहे. शी इज अ लॉ ग्रॅज्युएट. तिची अभ्यास तिचा चांगला आहे. लिगल पॉईंटहून ती काही समजू शकते आणि कोणी येऊन काही जरी आलं तर ती शांतपणे हाताळू शकते. एवढा कॉन्फिडन्स तिच्यामध्ये, हा मला खूप आनंद आहे की शी इज डुईंग दॅट. दुसरी मुलगीसुद्धा शी इज पॉलिटिकल, तसं काय इन्क्लिनेशन तिचं नाही आहे, पण फॅमिली ज्या ॲसेट्स आहेत, बिझनेस आहे, तर ती शी इज हॅपी विथ दॅट. ती पाहते. तर दोघांमध्ये क्लिअर कट डिव्हिजन ऑफ वर्क आहे.
त्यामुळे कुठे काही भविष्यामध्ये वाद होऊ शकत नाही. एक इकडे पाहतो, एक तिकडे पाहतो. त्यामुळे बोथ आर वेल सेट इन दर ओन. आता पुढे नशिबाचा भाग आहे. लोकांनी संधी दिली तर शी करेलच काम ती. नक्कीच. खरं तर तुला तुझ्या येणाऱ्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप बेस्ट विशेस. आणि आपण दोघांनी असा एकत्र वेळ काढला ABP माझ्यासाठी, त्याबद्दल सुद्धा मी आपले धन्यवाद देते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.